गाईज, मी आरती. माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये गोड पदार्थापासून त्याची सुरुवात करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या अशाच छोट्या छोट्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या. मी तुम्हाला रोज नवीन एक रेसिपी करून दाखवायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी आता तुम्हाला तांदळाची खीरची रेसिपी दाखवते. आता आपण तांदळाच्या खीरसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथं सर्वप्रथम दूध थोडा एक उकळी काढून घेतलेला आहे. ही वेलचीची पूड आहे. काजू आणि बदाम तुपामध्ये थोडे फ्राय करून घेतले आहे. साखर आपल्याला चवीपुरती लागेल तशी. तांदूळ भिजवून त्याची पेस्ट केलेली आहे. खोबरं आणि खसखसची पेस्ट केलेली आहे. आता दुधाला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही तांदूळची पेस्ट घालून व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेऊ. छान प्रकारे असं हे उकळी आलेली येऊ द्यायची. असं हलवत राहायचं, म्हणजे खाली करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं मिक्स केलेलं मिश्रण हे सारखं असं हलवत राहायचं. तर आता आपलं तांदूळची पेस्ट टाकून आपण चांगलं उकळी काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता काजू आणि बदाम फ्राय केलेले आहे ना, ते आपण मिक्स करूया. त्याच्यानंतर साखर, आपल्याला कसं गोड लागतं त्याच्या चवीनुसार आपण साखर मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये मिश्रण असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी वेलचीची आपण पूड केलेली आहे ती मिक्स करू चवीनुसार. गॅसची फ्लेम एकदम लो लेवलवर ठेवायची, म्हणजे खालून करपणार नाही. चला तर आपली खीर तयार. आपली खीर तयार झाली आहे. तर आपण तुम्हाला मी त्याचा लूक दाखवते. चला बघूया. या सगळ्यांनी खायला गरमागरम खीर कशी झाली आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली. बाय बाय.